पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खासदारांना भेटले आणि संजय राऊत यांचा तिळपापड झाला. खरं तर खासदारांना भेटण्यामध्ये नेमका गुन्हा काय? उद्धवजी ठाकरे आमदारांना भेटत नाहीत, खासदारांना भेटत नाहीत, नगरसेवकांना भेटत नाहीत. त्यामुळं संजय राऊत तुमच्या पक्षाची काय वाताहत झाली ते बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सातत्यानं खासदारांना भेट असतात, विरोधकांना भेटत असतात आणि प्रत्येक पक्षाच्या खासदारांना वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा करतात. काल शिवसेनेच्या खासदारांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर संवाद साधला, चर्चा केली. तर संजय राऊत तुमचा तिळपापड होण्याचं कारण काय? कारण तुमचे मालक उद्धवजी ठाकरे हे ना खासदारांना भेटतात ना आमदारांना भेटतात. मातोश्रीचे दरवाजे हे कार्यकर्त्यांसाठी तर बंद असतातच, परंतु आपल्या खासदारांसाठी देखील तुम्ही बंद ठेवता. त्यामुळं तुमचे खासदार तुमची साथ सोडून जातात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 140 कोटी जनतेचं नेतृत्व करतात. त्यामुळं काल शिवसेनेच्या सर्व खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चर्चा केली, ब्रेकफास्ट केला. तुमच्यासारखं ब्रेक घेणारे आणि खासदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे बंद करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नाहीत. मातोश्रीचे दरवाजे बंद करून खासदारांना ताटकळत बाहेर ठेवणारे उद्धवजी ठाकरे होते. संजय राऊत म्हणतात की राहुल गांधींना भेट दिलत नाहीत. 25 वर्ष खासदार आहे संजय राऊत, मला भेट दिली जात नाही. राहुल गांधी हे सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींशी भेटतात, परंतु संजय राऊत 25 वर्ष झालं तुम्ही खासदार आहेत असं दावा करतायत. परंतु संजय राऊत, तुम्ही या 25 वर्षामध्ये खासदार फंडातनं नेमकं काय काम केलं? महाराष्ट्राच्या हिताचं एक काम संजय राऊतांनी आपल्या खासदार फंडातनं केलेलं दाखवावं, मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्हाला भेटतील. पंतप्रधान मोदीजी हे खासदारांना किती श्रोता बोलवत होते आणि याच्यातूनच मी तुमच्या पाठीशी आहे असं एक संदेश देऊन सर्वोच्च न्यायालयावर दावा टाकला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कुणाला जिलबी, कुणाला फाफडा आणि कुणाला ढोकळा भरत होते हे पाहण्यासाठी संजय राऊत काय तिथे लपून बसले होते का? संजय राऊत मातोश्री मधले तेलकट वडे, आठवतं ना तुम्हाला तेलकट वडे? मातोश्रीतले तेलकट वडे तुम्ही कुणाला भरवत होतात, कुणाला तेलकट वडे मातोश्रीमध्ये देत होतात, हे राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला सांगितलंय. आता मातोश्रीवरचे तेलकट वडे देखील तुम्ही तुमच्या खासदारांना देत नाहीत, तुम्ही तुमच्या आमदारांना देत नाहीत. मातोश्रीचे दरवाजे तुम्ही बंद केले. जिलेबी, फाफडा, ढोकळा हा व्यंग करण्यापेक्षा आपल्या मातोश्रीवरच्या तेलकट वड्याचा इतिहास आठवा. आणि आठवत नसेल तर राज ठाकरे यांना जाऊन विचारा की तेलकट वड्यांचा इतिहास काय आहे. तुम्ही मातोश्रीमध्ये आपल्या खासदारांना ना केटरिंगची व्यवस्था केली ना कुठली व्यवस्था केली. फक्त सेटिंग करायचं, काँग्रेस सोबत राहून सेटिंग करायचं, एवढंच तुम्हाला जमतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खासदारांचा पाहुणचार करतात, त्यांचं स्वागत करतात, त्यांच्याशी चर्चा करतात, कारण जनतेतनं निवडून आलेलं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं आहे. राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचा, तर सर्वोच्च न्यायालयात निकाल लागायचा तो लागेल, परंतु जनतेच्या कोर्टामध्ये निकाल लागलेला आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, खरी शिवसेना एकनाथजी शिंदे यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनता खऱ्या शिवसेनेच्या पाठीशी आहे. एकनाथ शिंदेचे जास्त खासदार, जास्त आमदार त्यांनी निवडून दिलेत. त्यामुळं खरी शिवसेना कोणाची याच्यावर शिक्कामोर्तब झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कुठेही न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेनं खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले. हा देश नैतिकतेच्या करंगळीवर उभा आहे, पण भाजपकडे ती नैतिकता नाही असं संजय राऊत. संजय राऊत, नैतिकतेच्या गप्पा तुम्ही करावा. तुमच्याकडे ना नैतिकतेची करंगळी आहे ना नैतिकतेचा अंगठा आहे. तुमची नैतिकता पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे. तुम्ही रामायण महाभारताच्या गप्पा करू नका, कारण तुम्ही कंसाप्रमाणे वागता, तुम्ही कौरवाप्रमाणे वागता. तुमची नैतिकता 2019 ला संपली होती. ज्या वेळेला देवेंद्रजींसोबत युतीमध्ये निवडणूक लढली आणि फक्त खुर्चीसाठी तुम्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात,
त्याच दिवशी संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाची नैतिकता रसातळाला गेली. त्यामुळं ज्यांनी हिंदुत्ववादाच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, अशा संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा करू नये. तुम्ही नैतिकतेच्या पाठीमध्ये कधीच खंजीर खुपसला आहे आणि हे महाराष्ट्रानं ओळखलंय. त्यामुळं तुम्हाला घरी बसवलं. नारी शक्ती विधेयक आणण्यापेक्षा जंतर मंतरवर झालेल्या अत्याचारावर माफी मागावी असं नारी शक्ती विधेयक मंजूर होणार नाही असा दावा संजय राऊत करतायत. संजय राऊत, नारी शक्ती विधेयक मंजूर न करता तुम्ही महिलांचा अपमान करतायत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींचा, महिलांचा अपमान केल्यानंतर ममता दीदींची काय अवस्था झाली ही देशाने बघितलंय. तुम्ही महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला तर या देशातील माता भगिनी तुम्हाला माफ करणार नाहीत. 2029च्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवतील. तुम्हाला महिलांचा सन्मान करायचा नाही, महिलांना प्रतिनिधित्व द्यायचं नाही, म्हणून तुम्ही नारी शक्तीबंधन विधेयकाला विरोध करता. परंतु एक लक्षात घ्या, हे विधेयक मंजूर करण्यासाठी निश्चितपणे लोकांचं पाठबळ मिळेल, खासदारांचं पाठबळ मिळेल. तुम्हाला नारी शक्ती विधेयक मंजूर करायचं नाहीये. तुम्हाला ही भीती आहे की उद्या रणांगणी महिला जर का सभागृहात आल्या तर आपली पळताभुई थोडी होईल. संजय राऊत, महिलांचा अपमान करणं हा तुमचा धंदा आहे. कशा पद्धतीनं महिलांना शिवीगाळ केली जाते हे महाराष्ट्रानं संजय राऊत तुमच्या तोंडातून ऐकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला नारी सन्मान, नैतिकता या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार नाही. हे माकडे आहेत आम्ही माणसे आहोत, आमच्या विरोधातच क्रांती झाली आहे असं वक्तव्य विरोधकांची क्रांती नाहीये संजय राऊत, तुमच्या क्रांतीची मशाल महाराष्ट्रातल्या जनतेनं मत न देता विझवून टाकलेली आहे. माकडं कोण आहे, माणसं कोण आहेत याचा निकाल विधानसभेला लागला. माकडाच्या हातामध्ये मशाल आल्यानंतर ती मशाल काय होते हे पण बघितलं. त्या मशालेची वाताहत संजय राऊत नावाच्या माकडाने केली आणि संजय राऊतांनी माकडाबद्दल बोलूच नाही, कारण संजय राऊत स्वतः भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून गाढवपणा करत असतात. त्यामुळं संजय राऊतांचा गाढवपणा महाराष्ट्रानं बघितलाय. त्यामुळं विनाकारण कोण माणसं आहे आणि कोण माकडा आहे याचं वर्गीकरण करण्यापेक्षा आपलं स्वतःचं गाढव झालंय आणि आपण भांडूपच्या गाढव नाक्यावर बसण्याच्याच पात्रतेचे आहोत हे एकदा संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे. महाराष्ट्रानं सांगितलंय की तुमची मशाल विझवून टाकली. तुम्ही कितीही क्रांतीच्या गप्पा केल्या, तुम्ही कितीही आम्ही क्रांती करणार असं सांगितलं, तरी तुमची मशाल विझवण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या जनतेनं वेळोवेळी केलंय. नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी शिंदेच्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांना भेटावं लागतं. ही त्यांची सिस्टर कंपनी आहे असं सविस्तर उबाटा गट हे सोनिया गांधींची बेनामी शाखा आहे, राहुल गांधींची बेनामी कंपनी आहे. त्यामुळं तुम्ही रोज उठून दिल्लीमध्ये जाऊन सोनिया गांधींच्या चरणावर आपलं सर्वस्व अर्पण केलंय. सोनिया गांधी, राहुल गांधींच्या चरणावर आपला पक्ष अर्पण केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा यांनी त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांना सन्मान दिला, त्यांना साथ दिली. म्हणूनच एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील खऱ्या शिवसेनेच्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भेट दिली. तुम्ही ज्या सत्तेसाठी काँग्रेस सोबत गेलात त्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी तुम्हाला वेळ देत नाहीत. 3-3 दिवस दिल्लीमध्ये तुम्ही बसून राहतात, तुम्हाला साधी भेट मिळत नाही. यावरनं आपली लायकी काय हे उभाटा गटाने आणि संजय राऊतांनी ओळखलं पाहिजे. तरी देखील राहुल गांधींची गुलामी करणं, सोनिया गांधींचं लुगडं धुणं एवढंच काम संजय राऊत, उभाटा गट आणि उद्धवजी ठाकरे यांना जमतंय. आम्ही गोट्या खेळत नाही, अमित शहाजी यांचा लंगोट तुम्हाला खेचणार नाही असं संजय राऊत, तुमचा लंगोट निसटलाय. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचा लंगोट खेचून तुम्हाला नागडा केलाय विधानसभेच्या निवडणुकीला आणि महापालिकेच्या निवडणुकीला. त्यामुळे अमित भाई शहा यांच्यावर टीका करण्यापेक्षा आपला लंगोट सुटून आपलं वस्त्रहरण झालंय. महाराष्ट्रातल्या जनतेनं आपलं वस्त्रहरण केलंय आणि आपला पुरता लंगोट सुटलाय.
याचं आत्मपरीक्षण संजय राऊतांनी केलंय, करायला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळामध्ये तुमचं आणखी वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमच्या या वायफळ बडबडीला कंटाळून उभाटा गटाच्या घरबस्या स्वभावाला, कारण प्रत्येक दिवशी घरात बसायचं, लोकांना भेटायचं नाही, यामुळे जनतेनं तुमचा लंगोट सोडलाय, जनतेनं तुमचं पूर्त वस्त्रहरण केलंय. याचं आत्मपरीक्षण संजय राऊतांनी करावं. भाजपवाल्यांना सेम गुणमुख पसतं, गद्दार पसतं, हिंदुत्व पसतं असं वक्तव्य देखील भारतीय जनता पार्टीला काय पचतं आणि संजय राऊत तुम्हाला काय अजीर्ण होतं याचा इतिहास बघा. तुम्हाला हिंदुत्व अजीर्ण झालंय, तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे विचार अजीर्ण झालेत, तुम्हाला महाराष्ट्राचा विकास अजीर्ण होतोय, तुम्हाला लोकांची कामं करता येत नाही ते अजीर्ण होतंय. गोमूत्र, शेण हे बोलून तुम्ही ज्या पद्धतीनं बडबड करतायत, परंतु तुम्हाला सगळंच अजीर्ण होत चाललंय. तुम्हाला हिंदुत्व चालत नाही, तुम्हाला औरंगजेब फॅन क्लब चालतंय, तुम्हाला महाराष्ट्राचा विकास चालत नाही, महाराष्ट्राची अधोगती पाहिजे, तुम्हाला नारी शक्तीचा सन्मान चालत नाही, महिलांचा अपमान चालतो. त्यामुळं स्वतः अपचन झालेल्या संजय राऊत यांनी इतरांना शहाणपण शिकवू नये. गोमूत्र असेल किंवा अन्य काही मुद्दे असतील, आम्हाला गोमूत्राचा अभिमान आहे, आम्हाला गोमातेचा अभिमान आहे, गोमातेची सेवा करण्यात आम्हाला धन्यता वाटते. परंतु संजय राऊत, तुम्ही भ्रष्टाचाराची लाच घेऊन, भ्रष्टाचाराची खंडणी घेऊन मेवा खाण्यामध्ये धन्यता मानता. त्यामुळं भ्रष्टाचार करून करून खाल्लेला पैसा हे संजय राऊतांना अजीर्ण झालंय, हे महाराष्ट्रानं बघितलंय. कुंभमेळ्यात 56,000 कोटींची कामे गुजराती ठेकेदार यांना दिली. गिरीश महाजन हे नाशिकचे चंपतराय आहेत अशी टीका सुरू. गिरीश महाजन हे चंपतराय नाहीत, तर संजय राऊत हे उभाटा गट संपवण्यासाठी जन्म घेतलेले संपत राऊत आहेत. संपत राऊत म्हणजे पूर्ण उभाटा गट संपवून, उभाटा गटाच्या दुकानाचं शटर बंद करून त्याला कुलूप लावून उभाटा गट संपवण्याची सुपारी संपतराव राऊत यांनी घेतलेली आहे. त्यामुळे चंपतराय कोण हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका. राहिला प्रश्न, कुंभमेळ्याचे कंत्राट कुणाला दिलं, तर कुंभमेळ्याची कंत्राट मराठी माणसाला देखील मिळतात. हवं असेल तर देवेंद्रजींनी कालच सांगितले की राज ठाकरे यांना मराठी कंत्राटदारांची नावं पाठवून देतोय. संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांना देखील आम्ही मराठी कंत्राटदारांची नावं पाठवून देऊ. परंतु 25 वर्ष मुंबई महापालिका लुटत असताना, 25 वर्ष मुंबईची वाट लावत असताना तुम्ही किती मराठी कंत्राटदारांना संधी दिली, तुम्ही किती मराठी कंत्राटदारांना टेंडर दिलं, याची यादी एकदा संजय राऊतांनी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेमध्ये सांगितली पाहिजे. कारण मध्यंतरी संदीप देशपांडे यांनी सांगितलं होतं की 25 वर्ष मुंबई लुटत असताना कशा पद्धतीनं परप्रांतीय कंत्राटदारांना संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी साथ दिली. उद्धवजींकडे यादी असेल, आदित्य ठाकरेंकडे यादी असेल, तर 25 वर्ष किती मराठी कंत्राटदारांना संधी दिली, याचं उत्तर एकदा आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि जनाब संजय राऊतांनी द्यावं. अभिजित दिपके यांच्यावर पाळत ठेवत आहेत तर त्यांची तयारी ठेवली पाहिजे. सरकार हेच काम करते. कुणावरही पाळत ठेवण्याचा प्रश्न नाही. संजय राऊत ना अभिजित दिपकेंवर सरकार पाळत ठेवतंय, ना तुमच्यावर पाळत ठेवतंय. तुमच्याकडे पाळत ठेवण्यासारखं काहीही नाही. कारण तुम्ही रोज फक्त काँग्रेसचं गुणगान गाता, काँग्रेस सोबत बसता आणि काँग्रेसचं लांगुल चालन करता, हे महाराष्ट्राला आणि सरकारला माहिती आहे. त्यामुळे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा प्रश्नच नाही. राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, तर अभिजित दिपके यांना देखील सांगायचंय, सरकार कुणावरही पाळत ठेवत नाही. तुमचे बॉस, तुमचे गॉडफादर अरविंद केजरीवाल तुमच्यावर पाळत ठेवत असतील. कारण अरविंद केजरीवाल यांना धोका आहे की उद्या हा माझ्यापेक्षा मोठा होता कामा नये. कॉकरोच जनता पार्टी आम आदमी पार्टीपेक्षा मोठी होऊ नये, यासाठी कदाचित अरविंद केजरीवाल हे अभिजित दिपके आणि त्यांच्या गँगवर पाळत ठेवत असतील. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.